नमस्कार. लागले बघा मसाल्याचं खोबरं चिरा. एका हातानं चिरती, एका हातानं कॅमेरा धरलाय, मोडक्या हातानं. जसं असेल तसं ॲडजस्ट करते बघा. मोठं झालं. बघा एका हातानं कशी चिरते मी. जास्त खोबरं लागायचं आहे हो. घरचं खोबरं आहे, दुपारी काढलं नारळाचं. इकडं एवढं खिसलंय, एवढं खिसायचं आहे, एवढं अजून आहे खिसलेलं, चाकून कट केलेलं. चिरायले आता. अजून ह्याचं बारीक करायचं, परत पुन्हा हे तळून घ्यायचं. ही घरच्या नारळाचं खोबरं आहे बरं का. हे असं वाळून ठेवलं की आम्ही असं वाळवून पडला नारळ ठेवला पाठीमागच्या रूममध्ये उचलून. मागं बागेतलं मी जिथं व्हिडिओ काढते तिथलं नारळाची झाडं आहेत ना 2, त्या 2 नारळाच्या झाडाचं नारळ येतं बघा. कसं आहे खोबरं, घरचं खोबरं आहे. एका हातानं खिसती, एका हातानं कॅमेरा धरलाय. घ्या समजून, जास्त बोलता येत नाही. बोललं तर लक्ष केंद्रित होतंय म्हणून मी जरा बोलण्याकडे नाही लक्ष देत. बघा ती कशी चिरते ती. पाऊस तर रोज आहे. सकाळी येतो पाऊस, सकाळी ऊन पडतं आणि दुपारनं पाऊस येतोय. मसाला बनवायचा सोपा नाही हो. दुसरा हात नाही माझा ही काम करत म्हणून त्यानं कॅमेरा धरलाय. कॅमेरा म्हणजे मोबाईल. काय करावं लागतं की ह्याने एवढं ह्यानं चाकून करून गेलं, मी एवढं केलं. मसाला यावर्षी मी आता सीझनला एवढाच बनवायला लागली. हा या कस्टमरचं द्यायच्या तर 20-30 किलो आहे, तेवढा बनवून देणार आहे. परत पावसाळा झाल्यावर मग ऑर्डर टाका कोणाला पाहिजे असेल तर. तरी पण ह्यातला शिल्लक राहिला किंवा किती होतं आहे ती बघून कोणाला ऑर्डर टाकायची असली तर टाका. खात्रीनं घरचं बनवून देते. चुलीवर मिरची भाजलेली, मसाला चांगली भाजून माझं एकदम छान ओके काम असतं.